एकदम चांगला आहे. आपण शिवसेना, मनसे आणि रासपच्या वतीनं उमेदवार दिलेले आहेत. प्रतिक्रिया लोकांची चांगली आहे. काय तुम्ही जर बघितलं तर 22 गावाच्या पाण्यापासून कॅनलला आत्ता सध्या सुद्धा काय पाण्याची पंचायत आहे. भरपूर प्रश्न आहेत. बांधाऱ्याचा प्रश्न आहे, गिरवस्तीवरच्या रस्त्याचा प्रश्न आहे, कारंडे वस्ती रस्त्याचा प्रश्न आहे. सगळ्या विकासाचे मुद्दे म्हणजे ह्या इथं कुठेही विकास झालेला नाही, नुसतं नाव आहे विकास, बाकी काय नाही. लाडके बहिणींचे पैसे येत नाहीत आता सध्या, बऱ्याच जणांचे ते प्रश्न हा, तर त्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार, काय तुमचं मत आहे? आता आचारसंहिता झाली, निवडणूक संपली ना, त्याच्यावरती आम्ही मोठा आवाज उठवणार आहे. बऱ्याच जणांचे, अनेक लोकांचे, अनेक महिलांचे इतके तक्रार आहेत. जवळपास 50% महिलांचे जर उमेदवार जे आता आहे, जिल्हा परिषदची माझी पत्नी, ती उच्च शिक्षित आहे, डॉक्टर आहे. त्या माध्यमातून आपण याआधी कामं केलेले आहेत, नवरात्रीमध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत. आपण यापुढे तेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवणार आहे. त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यांना ह्या सगळ्या कोणी कोणाबरोबर जाते, कधी राष्ट्रवादी पदे, कधी कृष्णा आघाडी, भीमा काय नावाची आघाडी तयार होते, ते एका रात्रीत ते मोडतात. त्याच्यामुळे लोक यांच्यासोबत नाहीत, लोक यांच्यावर नाराज आहेत. लोक 100% यावेळेस ओरिजिनल शिवसेनेसोबत राहतात. मॅडम, मोफत आरोग्य सेवा सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. काय मोठी लोक आहे समोरची, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. याआधीही 3-3 वेळेस आपण त्यांना संधी दिलेली आहे, पण त्यांनी फक्त मतापुरतं ह्या निमसागर किंवा ह्या परिसरामध्ये येतात. इतर वेळेस ते कधीही दिसत नाहीत. आजपर्यंत तो इतिहास आहे की या पूर्वीच्या कोणताही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचा असू द्या, इथं कोणालाही आठवत सुद्धा नाही. एवढं अत्यंत खराब काम या लोकांनी केले. त्यांनाच पुढच्या पिढींना संधी मिळत जाते. सर्वसामान्य घरातील एक उमेदवार आहे, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की लोक यावेळेस आम्हाला संधी देतील. आमच्यासोबत मनसे आहे, रासप आहे, आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायचा प्रयत्न केलेला आहे. मला सगळं कळते, त्यांच्यावर टीका करण्या इतपत आपण मोठं नाही. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. लोकांना फक्त एवढं सांगेल, तुम्ही कोणालाही न घाबरता, कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता मशाल या चिन्हावर आम्हाला मतदान करा. आमचे सगळे उमेदवार सुशिक्षित आहे. एक वकील आहे, एक डॉक्टर आहे. निमगाव केतकीमधला आमचा बारावकर सुद्धा चांगला उमेदवार आहे. सगळ्यांच्या पाठीशी जनता उभी राहील अशी मला खात्री आहे. किती उमेदवार तुम्ही उभे केलेत शिवसेनेतर्फे आणि तुमच्या एकूण महाविकास आघाडीतर्फे? आमची आघाडी झालेली सगळे मिळून आमचे सगळ्याच जागेवरती उमेदवार आहेत. पण आमचे मशाल चिन्हावर ह्या निमगाव गटामध्ये 3ही उमेदवार मशाल चिन्हावरच लढतात. इथं दुसऱ्या कोणत्याही मित्रपक्षाचे उमेदवार नाहीत. त्यांचा पाठिंबा मला पूर्ण आहे. सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत रस्त्याची, पाण्याची, आणि बाकी मग शिक्षणाच्या वगैरे आरोग्याच्या सुविधा आम्ही द्यायचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू, धन्यवाद.